मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक दहशतीमुळे जी दडलेली प्रकरणं होती ती समोर येत आहेत। बीडमध्ये असंच एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं आणि संशयास्पद मृत्यू झाला होता। बुडून मृत्यू झाला अशा पद्धतीनं ईडी देखील दाखल करण्यात आली। मात्र या प्रकरणामध्ये जे पीडित कुटुंब आहे, भोंडवे कुटुंब, यांचा जो आरोप आहे तो नेमका काय आहे, त्यांनी या संदर्भात अनेक वेळा न्यायाच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी देखील गेले, मात्र गुन्हा दाखल करून गेला नाही अशा पद्धतीत त्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत भोंडवे काय घडलं होतं नेमकं तुमच्या मुलाच्या संदर्भामध्ये, आणि तो बुडून मृत्यू होता का नेमका काय, तुम्हाला संशय काय? त्याच्याबरोबर जे चौघजण आहेत हे चौघजण ज्यावेळेस ते गावाकडे गेले इथून, त्याच्यातला एक जण होता, त्याने सौरभला इथून घेऊन गावाकडे गेला। गावाकडे गेल्यानंतर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान कुणीही पोहायला जात नाही अशा परिस्थितीमध्ये या दोन फौजींनी आणि त्यांचा एक मित्र यांनी मिळून त्याला तलावात नेलं। त्याला पोहता येत नव्हतं, पण तरीही त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि पाण्यात सोडून त्याला बुडून मारले। हे कोण होते आणि नेमका काय सगळा प्रकार घडलेला होता आणि तुमचा आरोप काय? माझा गोरख आघाव आणि संभाजी जायभाई तसंच सागर जाधव या तिघांनी मिळून एक कट रचून एक विशिष्ट पद्धतीची रचना तयार करून त्यांनी त्याला घेऊन तलावामध्ये नेऊन सोडलं। कारण त्याला पोहता येत नव्हतं, पोहता आला असतं तर तो बुडाला नसता, पण पोहता येत नव्हतं, त्यामुळं त्यांनी पाण्यात नेऊन सोडलं आणि सोडल्यामुळं त्याचा बुडून मृत्यू झाला। कारण बुडून मृत्यू हे आपल्याला स्टेटमेंट सांगतं आणि त्याचा अर्थच असा की त्याला पोहता येत नव्हतं, म्हणून तो बुडून मेला। पण नेमकं हे काय, कशाचं कारण असू शकतं? काय आर्थिक व्यवहार होता का? नेमकं हे असं कशामुळे केलं असेल? बुडून मारणं असेल किंवा जे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की त्याला पोहता येत नव्हतं, हे का केलं असावं नेमकं? काही त्याच्याच मित्राकडून आता माहिती मिळाली किंवा बऱ्याच दिवसानंतर माहिती हळूहळू पुढं आली की त्या ठिकाणी ते 2 ते 3 दिवस सारखे त्या हॉटेलवर जेवायला जात होते। जेवायला जात असताना त्यांचे मला वाटतं त्या बिलावरून बऱ्याचशा वेळेस त्यांच्या किरकिरी झाल्या आणि तेच उद्भवून काहीतरी बिलावरून त्यांनी राग धरून मला वाटतं त्याला पाण्यात घेऊन बुडून मारला असावा। मात्र ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला, तुम्हाला कधी कळलं? पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कशी भूमिका होती आणि तुम्हाला नेमका संशय काय आहे? हे कळलं म्हणजे मला सायंकाळी 9च्या दरम्यान माझ्या पुतण्याकडून मला समजलं। समजल्यानंतर मी 4 व्हीलर आणि 2-4 जण माझ्या घरातली पाहुणे असे मिळून त्या ठिकाणी गेलोत। शोधाशोध घेतला पण आढळून आलं नाही। त्यानंतर पोलिसचाच मला फोन आला की ही त्याच्याबरोबरची 2-3 जी मुलं आहेत ती पाटोद्याला त्याचं साहित्य, कपडे वगैरे सगळं एक टेम्पो वगैरे घेऊन पाटोद्याला पोलीस स्टेशनला आलेले आहेत, तेव्हा आपण उद्याच्याला काय करू, त्याचा शोधाशोध घेऊ असं मिसाळ साहेब यांनी सांगितलं। रात्री शोधाशोध घेतला नाही का? आम्ही रात्री शोधाशोध घेतला, पोलिसने नाही घेतला, आम्ही घेतला। पण दुसऱ्या दिवशी परत आम्ही पोलीस स्टेशनहून परत आलो, पुन्हा अजून शोधाशोध घेतला आम्ही आणि आम्हाला काही वेळ आढळून आलं नाही। परत आम्ही घरी आलो। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठलोत, 6 वाजता पुन्हा त्याच ठिकाणी गेलोत, त्या तलावावर गेलोत, परत शोधाशोध घेतला पण परत काही आम्हाला आढळून आलं नाही। पण अशा वेळी ज्या तपासी यंत्रणा इथलचे जे काही पोलीस प्रशासन असतं, कधी अग्निशामक दल असेल किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या काही शोध कार्याच्या टीम असतात, त्यांनी काही सहकार्य केलं नाही? कारण पोलिसांनी तसं काही सांगितलं नाही? कारण आम्हीच परत आमदारांना यांना फोन केले, तहसीलदारला फोन केले, त्यानंतर अग्निशामक हे सगळे दल त्या ठिकाणी पाचारण झालं आणि दुसऱ्या दिवशी 14 तारखेला आणि सर्व तलावामध्ये त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली। कारण तहसीलदार सुद्धा तिथे बसून होते, म्हणजे शोधाशोध घेतली पण काही तिथे आढळून आलेलं नाही। त्या दिवशी आढळून आले नाही। संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही सगळा शोध घेतला पण काही आढळून आलं नाही। डेड बॉडी कधी सापडली? 15 तारखेला 10-10:30 वाजता डेड बॉडी पाण्यावर तरंगत असताना आम्हाला पाहायला मिळाली। घटना 13 तारखेला घडली? 13 तारखेला संध्याकाळी घडली आणि 15 तारखेला सकाळी 10 ते 10:30 11च्या दरम्यान ती बॉडी तलावात पाण्यावर तरंगत। मात्र हे जे त्याच्यासोबतचे मित्र होते हे पोलीस स्टेशनला कुठं गेले होते आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर नेमकी तुमची त्यांची भेट कधी झाली आणि काय त्यांनी उत्तर दिलं, कशा पद्धतीने ते सांगत होते, नेमकं काय घडलं ते? 13 तारखेलाच बरोबर ते तिथून मला वाटतं आम्ही 10 ते 10:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो। ते शोधाशोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्या तिघालाही विचारलं की सौरभ कुठे आहे, तर त्या तिघांनीही आम्हाला वेगवेगळी उत्तरं दिली। मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक म्हणतो पोहायला शिकत होतो, एक म्हणतो पाण्यात बुडाला आहे, एक म्हणतो कुठे ती गायब आम्हाला काही माहीत नाही, अशी उत्तरं दिली। आम्ही त्यांना पूर्ण चौकशी केली आणि आम्हाला त्याच्यात काही समाधान वाटलं नाही। त्यांची उडवडीची उत्तरं ऐकून परत आम्ही त्या तलावावर आलो, परत शोध घेतला
पण आम्हाला पुन्हा काही सौरभ मात्र या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का आणि नेमकी काय पोलिसांची भूमिका कशी वाटली तुम्हाला? पोलिसाची भूमिका तर एकदम टाळाटाळ वाटली. कुठेतरी मला या ठिकाणी जातीवाद असल्यासारखा वाटला. त्यांनी आमची परिस्थिती पाहून आमचा गुन्हा त्यांनी दाखल करून घेतला नाही. कारण आरोपी ही PSI यांच्याच समाजाचे आहेत आणि त्यामुळं त्यांनी आमचा मला वाटतं हा गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट पक्षी त्यांनी मलाच दमदाटी केली, मलाच आत टाकीन, तुम्हीच मारला असेल, अशा अनेक उदाहरणं मला कोण दिली. आहेत ते पोलीस अधिकारी कोण आहेत आणि तुम्हाला नेमकं काय काय सांगत होते नेमके ते? अनमोल केदार हा जो API आहे तिथला, यांनी उलट पक्षी मला तर दाटलंच, पण माझ्या पुतण्यांना सुद्धा त्यांनी दाटलं. तुम्हाला आत टाकीत असतो, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या त्यांनी आणि आमचा गुन्हा तर काही दाखल करून घेतला नाही. आणखी काय बोलत होते ते नेमकं आणि कशा पद्धतीने बोलत होते तुमच्याशी? ते म्हणत होते SP कडे जा, कोणाकडे जायचं तिकडे जा, माझी खुर्ची गेली तरी हरकत नाही, पण माझ्यात काही बदल होणार नाही, मी गुन्हा दाखल करू शकत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य मला होतं. आणि त्यामुळं आम्ही निराश झालो. आपल्याला कोणी वाली नाही असं गृहीत धरून आम्ही आमचं माघारी आलो. त्यानंतरही 2-3 दिवसांनी परत गेलो तरी त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. कशामुळे करून घेतला नसेल नेमका? आता नेमकं मला तर असं वाटतं की त्यांना कुणाचा तरी वरद हस्ता असावा, कुणीतरी त्यांना फोन केला असावा आणि म्हणून त्यांच्या सांगण्यावरून एवढं ते डायरेक्ट जे डेअरिंग केसात बोलत होते. काय डेअरिंग करत होते नेमके? म्हणजे ते आम्हालाच आरोपी असल्यासारखं बोलत होते. याचा अर्थच त्यांना कोणाच तरी वरद हस्ता आहे आणि म्हणून आमचा गुन्हा त्यांनी दाखल केला नाही. यावरून असं वाटतं की गरिबांना न्याय मिळणार नाही, हे यावरून आम्हाला सिद्ध झालं, म्हणून आम्ही हालचाल जास्त पुन्हा केली नाही. नेमकं कुणाचा फोन आलेला असू शकतो आणि हे कशासाठी केलं होतं? कुणाला वाचवायचं होतं का नेमकं काय घडलेलं होतं जे तुम्हाला वाटलं, तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं? त्यांचा वाचवायचा उद्देश असाच असेल की आपल्या समाजाची मुलं आहेत ही आणि आता घडून तर गेलंय असं त्यांना वाटलं असेल, हेही नोकरीला आहेत असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी वरद हस्त कोणाला तरी किंवा एखाद्या इथल्याच पुढाऱ्यांनी कुठल्या तरी वरिष्ठ पुढाऱ्याला फोन लावला असेल आणि त्यांनी मला वाटतं केदार साहेबांना फोन लावला असेल. कोण आहे ते नेमकं काय स्पष्ट सांगा. आता स्पष्ट म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की वाल्मिकांनाचाच फोन गेला असावा, कारण त्याच्याशिवाय तर हे ऐकू शकत नाहीत PSI, कारण हे त्यांच्याशिवाय कोणाचं ऐकतच नाहीत. आणि मला असा संशय आहे की त्यांचाच फोन आला असावा, म्हणून एवढं हे डिरिंग केसात आम्हाला बोलत होते. त्यानंतर पोलिसांनी तुमची कुठं दाद घेतली नाही का, फिर्याद घेतली नाही? फिर्याद घेतली नाही. किती दिवस झाले आता सगळे त्या प्रकरणाला? जवळजवळ 5 महिने होऊन गेले. फक्त आम्हीच त्यांना तक्रार अर्ज दिला, त्यांनी तर काय कुठला जॉब बी लिहून घेतला नाही. आत्ता 6 तारखेला आले, ज्यावेळेस मी सगळ्यांना आमदार असो खासदार असो सगळ्यांना परिपत्रक वाटले, त्यावेळेस त्यांनी 6 तारखेला येऊन माझा जॉब घेतला. मी आमच्या मतदारसंघातील असणाऱ्या आमदारांना भेटलो, त्यांच्या कृपेने कमीत कमी भेटले होते का? हो, SP ला 3दा वेळ भेटलोय. बारगळ साहेबांना भेटलो, 2दा बारगळ साहेबांना भेटलो आणि आता नवीन आलेल्या कावत साहेबांना सुद्धा भेटलो. तर त्यांनी आपण योग्य तपास करू असं सांगितलं. त्यांनी पुन्हा मला वाटतं पाणकर साहेबाकडे तो अर्ज दिला होता. मग पाणकर साहेबांनी काय त्याच्यावर ॲक्शन घेतली हे काय मला सांगता येणार नाही. मात्र पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद. मला पोलिसावर तर भरोसाच राहिला नाही. पोलीस म्हणजे कोणत्या पद्धतीनं वागतात हे मला काही सांगता येणार नाही, पण गोरगरिबाला यांच्यापासून न्याय मिळणार नाही. मला दमदाटी करत असताना स्पेसिफिक शब्द काय वापरत होते ते? स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला काय करायचे ते करा, SP कडे जा, नाही तर कुठं जायचं तिकडे जा, मला काय फरक पडत नाही, मी गुन्हा दाखल करून घेणार नाही, ही भाषा होती त्यांची. आपण पाहतोय त्या पीडित कुटुंबातील सदस्य आहेत. ताई, नेमकं तुमच्या मुलाच्या संदर्भात जे घडलेला दुर्दैवी प्रकार आहे, पण हे सगळं घडत असताना, या सगळ्या प्रक्रिया होत असताना आई म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं का? अगोदर काय भांडणं होते, वाद होते, आता काय म्हणणं, न्यायासाठी कशी अपेक्षा होती? आता ते सकाळी उठला आणि आंघोळीला गेला आणि मग तिथून बाहेर आला तर इथं गोरख आगाव दारात उभा टाकला होता आणि त्याला घेऊन गेला 8 वाजता सकाळी. गाडीवर बसून त्याला नेलं. मी म्हणलं जाऊ नको, तर ते गोरख काय म्हणे आम्ही गावाकडून येतो. मग गावाकडून येतो म्हणून गेला तर परत काय आलाच नाही. किती दिवसाची त्यांची मैत्री होती? कधी कधी घरी यायचे का काय नेमका? नाही, घरी नव्हते येत. घरी नव्हते येत, आता बाहेरच मैत्री असेल त्यांची, घरी नव्हते येत कधी. अच्छा. हा, आणि मग त्याने काय केलं, 6 वाजता मला फोन केला, 6:14 संध्याकाळी. मग फोन केला, पण तिथं इतका कलमा होता, मला त्या कलम्यात काहीच समजत नव्हतं. काय बोलत होता पण तो नेमका? तो बोललेला मला काहीच कळत नव्हतं. कलमाच होता, नुसता असा गर्दा झालेला. आणि मग मी फोन लावीत सुटले तर एकही फोन उचली ना, परत कोणीच उचली ना. तेवढा जी एकदा कलमा झाला का त्याच्यावर नाहीच, मग फोनच नाही. नंतर समजलं हे सगळे घटना. पण याच्या अगोदर त्यांनी काही असं वाद आहे, आर्थिक कुठं संबंध आहेत असं काही सांगितलं होतं का तुम्हाला आई म्हणून?
नाही, वाद नव्हता सांगितला, पण त्याला मी जाऊ नको म्हणायची ना बाहेर. हो. आणि जाऊ नको म्हणायचं, आणि ते आगाव जे आहे का ते 2-3 दिवस सारखा चक्रा मारत होता आपल्या गल्लीत. हां. चल चल म्हणून त्याला नेत होता. अच्छा. मग काय संशय तुम्हाला नेमका? माझा संशय की त्या तिन्ही मुलांनी हेच काम केलं, त्याचं 100% संशय. पण कशामुळे केलं असेल नेमकं? अशी काय दुश्मनी होती काय? असेल आता काही त्यांचं हां. काय आर्थिक देवाणघेवाण वगैरे काय? देवाणघेवाण काही मला माहिती नाही, पण आता खाण्यापिण्यावर काय झालं असेल तर. अच्छा. पण त्यांनी, माझं एकच म्हणणं आहे की मग त्यांनी तिघांनी पण बुडायला पाहिजे ना, पवायला पाहिजे. त्याला पोहता येत होतं का? नव्हतं, मग कधीच नाही. हा सिटीला राहणारा मुलगा, त्याला खेडं कसलं माहीत नाही. संध्याकाळी पोहायला कसं? हा, मग हेच आमचा संशय जास्त आहे. संध्याकाळी तुम्ही दुपारी पावलं असतं तर ठीक वाटलं असतं ना, हां. पण संध्याकाळचं मला 6:14चा फोन होऊन ही घटना घडली. अच्छा. हा, मग तिथून माझं बोलणं नाही, काय नाही आता काय त्याच्याशी. मागणी तुमची नेमकी? माझी मागणी की त्या तिघांना पण तसंच व्हावा, न्याय अटक मिळाला व्हावा, पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जे बाकीचे बाहेर तिघं जी आहेत ना, पोलीस प्रशासनाने काय तुम्ही गेलता का पोलीस स्टेशनला? मी नाही गेले, हां. नाही गेले. तुमचे हा, आमचे सर गेले, माझे भाई गेले, पुतणे गेले, माझे गणगोत सर्व गेलं, हां. पण आम्ही महिला नाही गेल्या कोणीच. त्यांनी काय हे केलं? नाही, ह्यांनाच उडता उडत करत होते, आणि बाया तिथं नेऊन कशाला ठेवते सर दुःखामध्ये. इतकं दुःख ढासळे आम्हाला कधीच असलं दाराच्या बाहेरच नाहीत आम्ही. बरोबर. आम्ही तिघाचा कुटुंब आहे, म्हणजे आमच्या सरांना अजून 2 भाऊ तर. आमचं कधीच महिला म्हणजे गेटच्या बाहेर नाहीत आम्ही तिघी पण. बरोबर. हां, आणि मग आम्हाला असं इथपर्यंत जायची काहीच वेळ नाही पोटचा ना. गोळा गेला हे तर खूप मोठं दुःख आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला. आणि हे 3 मुलं सुद्धा ह्या समाजात मला दिसले नाही पाहिजे. हे 3 मुलं जेव्हा दिसते तेव्हा मला ते रक्षा होणारच. न्याय मिळाला पाहिजे. हां, म्हणजे त्यांना एकदम न्याय, म्हणजे त्यांना फाशीच झाली पाहिजे की असं मग कधी आज माझ्या मुलांना झालं उद्या दुसऱ्याच्या होऊ नये. माझी ही भूमिका आहे. आपण पाहतोय या आई आहेत, नेमकं त्यांच्या पत्नी देखील आहेत. काय घडलं होतं ताई तुम्हाला? त्यांनी काय तसं काही कधी सांगितलं होतं का? आणि वादाच्या संदर्भातला काय विषय होता का? नेमकं काय घडलं त्या दिवशी? आता काय तुमची मागणी असेल? त्यांचा काही वाद ते माहीत नाही, पण घरून सकाळी 8-8:30च्या दरम्यान गेले होते. हां. ते गोरकागाव इथं दारात येऊन उभा राहिला होता. हं. तो म्हणाला गावाकडे जायचा चल, म्हणून सौरभला घेऊन गेले. हां. मग 1-1:30च्या दरम्यान मी कॉल केला, त्यावेळेस ते म्हणले मी गोरखसोबत आहे, हां. येतो थोड्या वेळाने. मग 6च्या नंतर तसं म्हणजे कॉल केला त्यावेळेस खूप आरडावारडा ऐकायला येत होता. अच्छा. तुमचा शेवटचा कधी कॉल झाला होता? आणि आता नेमकं हे सगळं जे प्रकरण घडलेलं आहे, या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं नेमकं हे कशाने झालं असावं? आणि काय तुमची मागणी कुटुंबाची? गोरख आगावनेच मारलं, त्यांना पावता पण येत नव्हतं. हां. म्हणजे कधी त्यांनी जसं काय सांगितलं होतं की माझी कोणाशी वाद आहे, भांडणं आहे? आता पत्नीला बहुतांश गोष्टी नाही, सांगतात. तसं नव्हतं सांगितलं. कोणाचा आर्थिक देवाणघेवाण वगैरे काही तशी नाही, तसं सांगितलं नव्हतं. तशी कुठली गोष्ट सांगितली नव्हती. आता काय परिस्थिती कुटुंबामध्ये नेमकं आता कशा पद्धतीने हे करतायत? आणि घरातला करता पुरुषांनी तुमचं तर कुंकूच हे झालेलं आहे, म्हणजे काय असेल मागणी? काय असेल? माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या घरातला करता माणूसच नाही राहिला आता. कोणाकडे मागणी असेल न्यायाच्या संदर्भात? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, किंवा परत हे सगळे पोलीस प्रशासन देखील त्या पद्धतीत काय केलं नेमकं? कशा पद्धतीने हे सगळं घडलं आणि त्यात काय न्याय मिळाला का नेमका? तर आम्हाला न्याय मिळालाच नाही. हां. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. हो हो सगळ्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. हो. पण हे नेमके कोण होते हे सगळे, आणि कधी त्यांची मैत्री कधीपासून होती, काय त्याच्या संदर्भातलं काय हे होतं? हो, त्यांची मैत्री म्हणजे चांगलं, माझ्या लग्नापासूनच त्यांची मैत्री होती. हां. पण ते अशा पद्धतीने करतील असं वाटलं नव्हतं वाटलं. मग आता त्यांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने काय चौकशी वगैरे केली, काय नाही केलं, काय वाटलं नेमकं? काय हे केलं? त्यांनी चौकशी केलीच नाही त्या टायमाला. हां. 4-5 महिने झाले, पण आता चौकशी केली जानेवारीमध्ये, ह्याच जॉब महिन्यात. वगैरे तुमचे काय घेतले नाही त्यांनी त्यावेळेस? 6 तारखेला घेतली आता जानेवारीमध्ये. जानेवारी हो. 6 तारखेला. त्याच्या अगोदर काहीच नाही? त्याच्या अगोदर काहीच नाही. आपण पाहतोय अशा पद्धतीची ही जी घटना आहे. सौरभ भोंडवे नावाचा जो तरुण आहे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता, आणि त्या मृत्यूनंतर पोलिसांची जी भूमिका आहे त्यावरती देखील आता कुटुंबाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मात्र ज्या हॉटेलमध्ये जेवले होते त्या हॉटेलकडून काय तुम्हाला मिळालं का? तिथं बसल्यानंतर CCTV फुटेज वगैरे तसं काही तपासायच्या संदर्भात? आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की CCTV तुम्ही तिथले काढा. हां.
पण मला वाटतं ते CCTV त्यांनी पाहिले की नाही आम्हालाही सांगता येत नाही. त्यांना वारंवार सांगितलं आम्ही की तुम्ही काय काय तपास केला आहे त्याचं आम्हाला थोडंसं आउटपुट द्या. पण त्यांनी आजपर्यंतही आम्हाला आउटपुट काही दिलेलं नाही. आणि त्यावरून आम्हाला काही त्यांनी काढलेत की नाही. मी सेपरेटही एक अर्ज केला होता की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथले CCTV चांगले तपासा, मोबाईलचं रेकॉर्डिंग तपासा, तिथल्या त्या मालकाच्या बरोबर काही चर्चा झाली का नाही तेही बारकाईने तपासा. थोडंसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं दमदाटी करून त्या पद्धतीने चौकशी करा, म्हणजे ऑटोमॅटिक काहीतरी बाहेर येईल. पण ते पोलिसांनी केलंच नाही. पण आम्हाला तर संशय येतो की त्यांनी चौकशी केली का नाही, हाच खरा तर आम्हाला संशय आहे. की त्यांनी मला वाटतं वेळ होऊन गेल्यानंतर CCTV मला वाटतं काहीतरी मुदतीत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण मुदत होऊन गेल्यानंतर ते पाहायला मिळत नाहीत. अशा टायमाला जर ते गेले असतील तर कसे मिळतील पुन्हा. आता काय मागणी नेमकी आणि या सगळ्या प्रकरणाच्या बुडाशी हे सगळं गुन्हा दाखल न करून घेणं, कोणाला तरी वाचवणं, हे कुणी केलेलं असेल आणि या संदर्भात तुमची नेमकी मागणी काय स्पष्ट मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर ज्या तपासी यंत्रणा त्यांच्याकडे? आम्हाला असं वाटतं की त्यांचे मोबाईलचे जे CDR आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण त्यांनी तपासाव्यात आणि त्यावरून त्यांनी नेमकं काय केलं हे त्यातून सिद्ध होईल आणि सिद्ध झाल्यानंतर त्यांना ती योग्य ती शिक्षा मिळावी हीच अपेक्षा आहे. ते पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय म्हणणं? पोलीस अधिकाऱ्यांनी तर हे वागणं कायद्याच्या दृष्टीने तर मला अजिबात पसंत पडलेलं नाही. तुम्ही पीडित असताना तुमचं ऐकून घेतलं हो, ऐकून घेतलं नाही. मला तर वाटतं पहिल्यांदा त्या केदारवरच कारवाई व्हायला पाहिजे असं माझं तर स्पष्ट मत आहे. त्याच्यानंतर यांच्यावर कारवाई हो आतो न हवं, पण मूळ मुद्दा तर मला वाटतं त्याच्यावरच कार्य व्हायला पाहिजे. कारण त्याचाच काहीतरी सपोर्ट असल्याशिवाय एवढ्या गोष्टी होत नाहीत असं मला तरी वाटतं माझ्या मनाला. काय मागणी मुख्यमंत्र्याकडे? मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे तो अनमोल केदार आणि हे जे आरोपी आहेत समजा ही जी मुलं आहेत यांना योग्य ते त्यांचा तपास करावा, कायद्यानुसार तपास करावा आणि त्यानुसार जे योग्य आहे तो न्याय द्यावा. दोषी असेल त्यांना शिक्षा द्यावी. योग्य त्या पद्धतीनं न्याय मिळालाच पाहिजे. आपण पाहतोय सौरभ भोंडवे नावाच्या तरुणाचा बीडच्या जवळ असलेल्या एका तलावामध्ये बुडून मृत्यू झाला होता. तो संशयास्पद आहे आणि 5 महिन्यानंतर या प्रकरणामध्ये आता न्याय मिळावं यासाठी हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने मुख्यमंत्र्याकडे अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः या अगोदर पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा गेले मात्र त्यांनी कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही. विशेष याच कुटुंबाला दमदाटी केली अशा पद्धतीचा देखील आरोप या भोंडवे कुटुंबानं केला आहे. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता नवीन आलेले जे SP आहेत कॉवत सर यांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये घडलं काय होतं, ज्यांच्यासोबत रात्रीच्या वेळी पोहायला गेले होते, या सगळ्या प्रकरणाचा जो काही खुलासा आहे आता तपासातून येणं महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता कुठं त्यांचे जॉब घेतलेत आणि या तपासाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र गेले 4 महिने हा तपास का होत नव्हता असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर कुठला राजकीय दबाव होता का, कुठल्या आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न होता का, का तर शेवटी कुठल्याही आरोपी जर असेल तर त्याला सोडलं नाही पाहिजे. आरोपी हा कुठल्या जातीचा आहे हा देखील महत्त्वाचा नाही, आरोपीची जात वेगळी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता पोलीस प्रशासन खरंच तपास करणार का आणि या भोंडवे कुटुंबाला न्याय देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.